चला तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत स्वामीनारायण मंदिर येथे. ठीक आहे. तर माझ्या आजूबाजूला आपण पाहू शकता परिसर. हे पहा, ही छोटी छोटी मंदिर आहेत आणि हे मुख्य मंदिर. ठीक आहे. आणि इथे मिळालेल्या माहितीनुसार इथे जेवढे पण मंदिर आहेत आणि हे जे काही स्तंभ दिसत आहेत तिथे 140हून अधिक स्तंभांवरती कोरीवकाम केलेले आहे. आणि आपण आता पुढे जाऊन पाहू, ज्या मूर्त्या आहेत त्या जवळपास 10,000 पेक्षाही जास्त ज्या मूर्त्या आहेत त्यांच्यावरती कोरीवकाम केलेले आहे. त्यामुळे हा जो परिसर आहे ना, जे वातावरण आहे ना, ते पाहून घ्या आपण. हे पहा, इथून संपूर्ण हा जो एरिया आहे, हा बघा, इथून हा संपूर्ण हा एरिया, हे गार्डनिंग त्या साईडला. तर त्या साईडला मुलांसाठी एक काय बोलतो आपण, एक गार्डन केले किंवा एक खेळण्यासाठी त्यांना एक जागा उपलब्ध करून दिली. प्लस इकडे एक वाचनालय आहे, सॉरी पुस्तकांची देखील एक ठेवण केली. ठीक आहे. या मंदिराचं जर टायमिंग आपण विचारात घ्याल तर सकाळी 7 ते 12 असा टायमिंग असतो, त्यानंतर बंद आणि परत एकदा चालू होतं संध्याकाळी 4 ते 8. ठीक आहे. त्यामुळे येताना ह्या ज्या वेळा आहेत त्या आपण नक्की लक्षात ठेवा. आणि पुणे स्टेशनपासून एक 15 किलोमीटरच्या अंतरावरती हे स्वामीनारायण मंदिर आहे. आयुष्यातलं ही पहिली व्हिजिट आहे या मंदिरात. आणि बघा ना किती छान वाटते. आणि संध्याकाळच्या वेळी हे अप्रतिम वाटेल. जे आता आम्ही हे 5-4:30 वाजलेत, 5 वाजता आमची एंट्री आहे. मला वाटत नाही आतमध्ये हे सगळं काय अलाउड असेल, परंतु जेवढं काही दाखवता येईल या व्हिडिओमध्ये ते आम्ही त्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो दाखवण्याचा प्रयत्न असेल. परंतु येस, मी सांगितल्याप्रमाणे आतमध्ये गाभाऱ्यात फोटो किंवा व्हिडिओग्राफी करणं अलाउड नसेल. त्यामुळं आतलं जे काही दृश्य आहे ते दाखवणं कठीण होईल. परंतु ही जी काही दृश्य आहे ते आपण पहा आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण शेवटपर्यंत एन्जॉय करा. थँक्यू. म्हणजे अलाउड नाही मंदिर असेल टेंटल करू. तर फायनली दर्शन झाले आणि आपण पाहू शकता की भाविकांची गर्दी आहे. आणि 4 ते 8 हा जो स्लॉट होता तो आता ओपन झाला आहे आणि दर्शन झालं, अगदी व्यवस्थित झालं. खरं तर आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती, तरी पण आम्ही चुकीच्या पद्धतीने ती फोटोग्राफी केली थोडीफार. सो ती दृश्य देखील पाहायला मिळतील. आणि आता शेवटचं थोडंफार या साईडला जे पण राहिले ते दाखवण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओमध्ये. चला.
चला तर मित्रांनो, अशा प्रकारे मंदिरात दर्शन झाले स्वामीनारायणांचं. आणि मी सांगितल्याप्रमाणे आपण पुण्याला जर येत आहे तर या मंदिराला नक्की अवश्य भेट द्या. आणि आजचा जो व्लॉग होता हा आपल्याला कसा आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आपण नक्की करा. चला, तुर्तास आता विश्रांती घेतो, आपली रजा घेतो. धन्यवाद.